पटलं नाही भाई. आणि वरून थांबत थांबत किती जाते, किती ब्रेक मारते इथलं इथं. 10 मिनिटं झाले का आपल्याला बसमध्ये बसून? 500 मीटर आलं भाऊ, 500 मीटर. 10 मिनिटात 500 मीटर प्रवास केला. आजचा दिवस फारच वाईट होता माझ्यासाठी, तुम्हाला सांगू नाही शकत शब्दांमध्ये, पण फारच वाईट गेला. एक तर ऑफिसमधून येताना मला बसने ट्रॅव्हल करावं लागलं. बसने ट्रॅव्हल करावं लागलं तो विषय मोठा नाही आहे, पण ते बस मला 3 वेळा चेंज करावं लागली, जेव्हा की तिकीट मी एकदाच घेतलं होतं. हे इन्सिडेंट मी तुम्हाला पुढे सांगतो की काय झालं. पण सध्या मी घेऊन आलो माझ्यासाठी पिझ्झा टून्समधून. हल्ली बघायला गेलं तर पुण्यामध्ये आहे ना, पिझ्झा टून्स सगळ्यात टॉपला चालू आहे. कारण जेवढ्या स्पीडमध्ये हे जे ब्रांचेस ओपन झालेत ना, मला नाही वाटत की पुण्यामध्ये दुसऱ्या कोणते फ्रँचायझीस एवढ्या स्पीडमध्ये वाढले असतील. आणि माझ्या मित्रांनी माहिती केलं होतं मागच्या 2 वर्षापूर्वी की पिझ्झा टून्सची फ्रँचायझी कितीला येते, तर त्या टायमाला त्याला असं सांगण्यात आलं की 10 ते 12 लाखामध्ये भेटेल. पण आता त्यांचे प्राइजेस खूप हाय गेलेले आहेत. आणि एक सांगायचं झालं तर पिझ्झा टून्सचे जे पिझ्झाज असतात ना, ते भयंकर टेस्टी असतात. जे सॉसेस आणि जे क्रीम मलाई वगैरे ह्याच्यावरती ते टाकतात ना, ते अप्रतिम आहेत. पिझ्झा आणलं नाही की खायला पहिला तुझ्या आवडीचं आहे ना हे? कोणता आलाय? तंदूर हां, मलाई पनीर पिझ्झा. त्याला स्पेशली सांगून ऑर्डर केलेलं आहे, बनवायला लावलंय. थँक्यू हजबंड. बायकोला आवडतं पिझ्झा म्हणून. ओ ही पिझ्झाची ओपनिंग होतं ना आमच्या इथे. गरमागरम आहे. गरम आहे का पिझ्झा अजून? वाव. मग अरे माझ्यासमोर जेव्हा पॅक केलं ना असं, त्यामधून आहे ना वाफ निघत होती माहिती आहे का पिझ्झामधून. काय बोलता? मित्रांनो, जेवढी मी तारीफ करेन ना या पिझ्झाची, तेवढं तुम्हाला खोटंच वाटेल. पण तो पिझ्झा आहे तेवढा टेस्टी की तोंडातून असं त्यासाठी 4 शब्द जास्तच निघतात. हा आमचा पिझ्झा गार्निश होत आहे. याच्यावरती काय काय टाकलं किरण? चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि आता मी टाकणार आहे सॉस का? बरं. कॅचअप कशाला? चांगलं लागतं कॅचअप नाही? हो, पण मला नाही आवडत. तुम्हाला लागत असेल. मला पण एवढं नाही लागत, मला असंच आवडतं. मी घेऊ? घ्या ना, तुझ्यासाठी तर आणलंय बायको. ओ थँक्यू हजबंड. कसं आहे? खाऊ पाहिजे. वाव. मित्रांनो, तुम्हाला कधीही पिझ्झा खायचा असेल ना, तर पिझ्झा हट, डॉमिनोज ऐवजी आहे ना, कधी तुम्ही आहे ना पिझ्झा टून्सचा पिझ्झा ट्राय करा. आणि डोसा जर तुम्हाला कधी खायचा असेल तर डेक्कनला जाऊन आहे ना, खाऊ गेल्यामध्ये डोसा ट्राय करायचा. तिथला डोसा पुण्यामध्ये फेमस आहे. आणि तिथल्यासारखा डोसा तुम्हाला अख्ख्या पुण्यामध्ये काय, अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच खायला नाही भेटणार. साऊथमध्ये गेलं तर भेटू शकते, पण मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये तेवढा भारी डोसा आणि साऊथ इंडियन डिशेस त्यापेक्षा भारी दुसरं कोणी बनवत असेल. तुझी चपाती कधी गोल होणार? मी गोल चपाती खायला ना असं वाट बघायला नाही. अरे ज्या दिवशी मी गोल बनवतो त्या दिवशी तुम्ही ब्लॉग बनवत नाही. हा का? थांबा, मी आता तुम्हाला गोल चपाती बनवून देते. ठीक आहे? बरं, तर आता तोड दे का चपाती मग? नाही, म्हणजे शेकणार आहे आता. दुसरी देते ना बनवून तुमच्यासाठी. किरण, हां. स्वयंपाक तर तू चांगलं बनवते, मग चपाती गोल का नाही बनत? चपाती माझी गोल बनती, पण ज्यावेळेस तुम्ही असं येतं ना, मला काय होतं माहित नाही. काय होतं? त्याच असं वेळेस. हृदयात धगधग होतं का? हां. अगं, मी एक दिवशी ना ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करत होतो. हम्म. तिथं आहे ना, नाही म्हणतो 70-75 वर्षाची म्हातारी बसली होती. हम्म. ती म्हातारी म्हणली की माझं लग्न आहे ना असं 9 वर्ष जास्त नाही झालं होतं. मी होते की तेव्हा तुम्ही? अच्छा, तू होती ना, आठवलं ना? हा. तर ती म्हातारी म्हणली की जेव्हा मी माझ्या नवऱ्याला बघायचे ना असं घाबरून घराच्या बाहेरच पडायचे डायरेक्ट. मग तुमचं काय म्हणणं आहे आता त्याच्यावर? तर एवढं धगधग नाही झालं पाहिजे तुला. मी घराच्या बाहेर जाणार नाही, मी तुम्हाला घराच्या बाहेर पाठवून. हा, तसं पण पुरुषांचे वाईट दिवस चालू आहेत सध्या. मित्रांनो, पुरुषांचे खूपच वाईट दिवस चालू आहेत. रोज
नवीन नवीन इन्सिडेंट ऐकायला भेटतात. या झाले की दुसरं कुणी झाले की तिसरं, असे काही ना काही इन्सिडेंट येतच आहेत. कालच मी ऐकलं की एका बाईने तिच्या नवऱ्याला बाथरूम मध्ये पुरून टाकला आणि टाईल्स नवीन लावले. बापरे. आणि आज पण एक नवीन किस्सा मी हे ऐकला की एक बायको नवऱ्याला हाणत होती रोज रोज आणि मग वैतागून नवऱ्याने सुसाईड केलं. बघा, पुरुषांचेच वाईट दिवस चालू आहेत सध्या. तर तुम्ही बघू शकता आमच्या किरणने गोल गोल चपाती बनवलेली आहे. एवढी गोल नाहीये पण तुम्ही समजू शकता, समजून घ्या गोलच आहे असं समजायचं आपण. काही शेप बदलल्याने टेस्ट नाही बदलणार आहे. तर आपली गोल चपाती इथं बनत आहे मित्रांनो. ही अगदीच गोल वाटत आहे, चंद्रासारखी. चंद्रासारखी का सूर्यासारखी? चंद्रासारखी गोल आहे. सूर्यासारखी गोल व्हायला सकाळी बोलू आपण. येस मिस्टर हजबंड. आणि ही चपाती शेकताना आमची किरण खूपच तेल लावलं चपातीला. चपचपीत तेल लागलेलं आहे चपातीला. एवढं तर लागते यार. मग तुम्ही कसं मग? नाही ग, मला कसं आहे ना, कमी तेलाची चपाती खाऊ वाटते. नो, हा मग ती चांगली नाही लागणार तुम्हाला. हा का? डोंट वरी, मी नाही जास्त तेल लावलंय. हा तुम्हाला वाटत असेल. मित्रांनो, मी सांगत होतो की ट्रेन मध्ये एक दिवशी मी ट्रॅव्हल करत असताना आम्हाला एक म्हातारी भेटली. तिचं वय होतं 75 वर्ष. आणि ती आम्हाला म्हणले की मी जेव्हा नवऱ्याला बघायची तर तिने आम्हाला सांगितलं की माझं लग्न तेव्हा झालं जेव्हा की मी 11 वर्षाची होती. आणि जसं नवरा घरामध्ये यायचं ना, मी धावत पळत घराच्या बाहेर निघून जायची. कारण काय होतं की नवरा होता धिप्पाडची धिप्पाड आणि मी होती एवढीशी, असं तिने आम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर तिच्या समोर बसलेली बाई लगेच म्हणाले, अहो मी पण 26 वर्षाची होती तेव्हा माझं लग्न झालं. आता मला कळलं हे नाही किरण, कुठं 26 वर्ष, कुठं 11 वर्ष, कुठं हिचा नवरा, कुठं तिचा नवरा. पण एक सांगतो, जे 26 वर्षामध्ये तिचं लग्न झालं होतं ना, तिने नवऱ्याला आहे ना असं एकदम कंट्रोलमध्ये ठेवलं होतं. आणि कंट्रोलमध्ये असलं कंट्रोलमध्ये ठेवलं होतं ना, जसं आपण एखादं कुत्रं पाळलेलं असतं त्याला छू म्हणलं की पुढं जातं ना, तसला कंट्रोल होतं. त्याच्या वॉलेटमध्ये नाही म्हणलं तर आहे ना 2000 रुपये होते. त्या दिवशी ट्रेनमध्ये आम्ही पाहिलं तर TC आला, त्यांच्याकडे तिकीट नव्हतं. आणि बायको म्हणले की जा थोडं सेटलमेंट करून ये. तो सेटलमेंट करायला झाला तर बायको नवऱ्याला म्हणले पैसे घेऊन जाऊ नको, तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत ते इकडे दे, फक्त 100ची नोट घेऊन जा. आणि तो एवढा ऐकण्यात की फक्त 100ची नोट घेऊन गेला आणि 100 रुपयामध्ये सेटलमेंट करून आला. मित्रांनो, किती चपाती अजून? बस ना, 2 चपाती लय झाले. तुम्ही आधी बायकोचं ऐकायला शिका. तिचं ऐकून बघा त्याचे किती पैसे वाचले. तुम्ही माझं ऐकलं तर तुमचं किती चांगलं होईल. उलट तिचं ऐकून 100 रुपये घालवले त्यांनी. हो का? मी असतो तो फुकटमध्ये मॅनेज केलं असतं. कसं? दॅट्स टॅलेंट. ठीक आहे, आपण जाऊ ना नेक्स्ट टाइम. माणसाला बोलता आलं पाहिजे, सगळं होतं. हो का? ठीक आहे, मी बघते ना नेक्स्ट टाइम. मित्रांनो, आजचा दिवस तसं बघायला गेलं तर खूपच कठीण होता आणि खूपच डिसअपॉइंटेड पण होता. कारण काय झालं की आज एक तर मी गेलो होतो बसने ऑफिसला. आणि ऑफिसचं काम केल्यानंतर ना माणूस तसंच थकलेला असतो. आणि जेव्हा थकून बाहेर निघालो ऑफिसमधून, काम करून बाहेर निघालो ऑफिसमधून, तर बसने यावं लागलं. मी त्या लोकांचा खूपच अभिमान मानतो जे बसने ट्रॅव्हल करतात डेली रुटीनमध्ये. कारण काय झालं, आज जेव्हा मी बसने ट्रॅव्हल करत होतो तर तिकीट मी एकच घेतलं, पण मला तेच बस 3 वेळा बदलावे लागले. आणि बस चालायला लागले आणि रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक असल्यामुळं काय सारखं बस ब्रेक मारत होते, कुठं थांबत होते, कुठं बसचे स्टॉप होते त्यामुळं थांबत होते, कधी ट्रॅफिकमुळे थांबत होते. आणि अचानक काय झालं, बस बंद पडली तर पडली. त्यानंतर काय झालं, दुसऱ्या बसमध्ये बसवण्यात आलं. दुसऱ्या बसमध्ये बसलो आम्ही, पण त्यानंतरही ते म्हणलं की नाही, इथून तुम्हाला बस चेंज करावं लागेल, बस आता गॅस भरायला जाणार आहे, तुम्हाला दुसरी बस घ्यावं लागेल. तर त्यामध्ये काय होतं ना, बरंच वेळा तिकीटचा इश्यू होतो. आपल्याला नवीन तिकीट घ्यावं लागतं. काय लोक तिकीट अलाव करत नाहीत, काय कंडक्टर ते जुन्या बसचं तिकीट अलाव करत नाहीत. कारण पहिलंच आम्ही दुसऱ्या बसमध्ये चढलो होतो आणि नंतर आम्ही त्या बसमधून उतरून तिसऱ्या बसमध्ये चढत होतो. तर हे एक वेगळाच इन्सिडेंट होतं, ज्यामुळं कंडक्टर आम्हाला त्या तिकीटसाठी अलाव नव्हतं करत, जे की आम्ही पहिल्या बसमध्ये काढलं होतं. आणि सध्या आम्ही तिसऱ्या बसमध्ये होतो. त्यानंतर जी एक दुसरी गोष्ट जी माझ्यासोबत घडली ती बरीच डिसअपॉइंटिंग होती. आज सकाळपासून बराच हेवी रेनफॉल होत आहे पुण्यामध्ये. आणि जसे की तुम्हाला माहिती असेल, आज पुणे शहराला रेड अलर्टवरती टाकलेलं आहे. आणि त्यानंतर ना मी पावसामध्ये भिजत नाही म्हणून रेनकोट घालून गेलो होतो.
मित्रासोबत स्कूटीवर गेलो होतो सकाळी ऑफिसला जाताना, पण ऑफिसला गेल्यानंतर ते रेनकोट गेटच्या बाहेर काढून ठेवलं, कारण ऑफिसमध्ये ते अलाव नसतं रेनकोट घेऊन जाणं. ठेवलं. दुपारी मी काय ब्रेकमध्ये बाहेर आलो नाही, आणि जेव्हा संध्याकाळी मी सुट्टीनंतर ऑफिसच्या बाहेर आलो तर माझं रेनकोट तिथं नव्हतंच. आता रेनकोट तिथं नाही तर मी काय करणार, मी इकडं तिकडं शोधलं, प्रत्येक जागेवर जिथं रेनकोट असू शकतं मी त्या जागेवरती रेनकोट शोधलं, पण रेनकोट काय भेटलं नाही. तसं रेनकोट मागच्या वर्षी घेतलेलं होतं आणि थोडंफार कॉस्टली पण होतं, आणि क्वालिटी होती त्या रेनकोटची. जसं कितीही पाऊस झाला तर पाऊस कसं आतमध्ये पाणी मुरत नव्हतं, तर त्यामुळे रेनकोट आवडत होतं. पण काय झालं, आज कोणीतरी ते गायब केलं आणि शोधलं मी पण नाही भेटलं, आणि त्यामुळे मला जरा डिसअपॉइंटिंग वाटलं हे की आपण रेनकोटसुद्धा कोणाच्या विश्वासावरती बाहेर ठेवू नाही शकत आहे. तर हे बरं डिसअपॉइंटिंग होतं माझ्यासाठी. तर ओव्हरऑल आजचा दिवस जरा डिसअपॉइंटिंगच राहिला. उद्या बघूया कसं राहतं उद्याचा दिवस, आणि प्रयत्न करू की उद्याचा दिवस चांगलाच जाईल. आणि गुड नाईट.